जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्ष म्हणून सुजाता मधुकर काजळे या 382 मतांनी विजयी झालेल्या आहेत. अखेर अथक परिश्रमाने भगवा जुन्नर नगरपालिकेवर फडकला आहे. आमदार शरददादा सोनवणे यांनी नागरिकांचे आभार मानलेत. दादा, निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. शहराचा नवीन नगराध्यक्ष पण तुमच्या शिवसेनेचा झालेला आहे. आज आपण या विजयाबद्दल काय सांगाल? छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेली शिवभूमी. खर तर ह्या नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणं अतिशय आमच्या लौकिक दृष्टीने महत्वाचं होतं आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. ही लढाई सर्वसामान्य माणसाने जिंकली. खरं तर निवडणुकीमध्ये खूप प्रेशर असतात, काही वेळेला काही डावपेच असतात, काही ठिकाणी धनशक्तीचा जास्त वापर केला जातो. पण अशा सगळ्या गोष्टीला छेद देत सर्वसामान्य माणसाने ही निवडणूक आज भगवा ध्वजाला दिली. त्यामुळे मी सर्वसामान्य रयतेचं, मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज आम्ही जुन्नर बरोबर जे बलाढ्य त्या ठिकाणी मनसरला मोठी ताकदीची लोक होती, त्या ठिकाणी सुद्धा आपला भगवा फडकला. शब्द दिला होता मी शिंदे साहेबांना की मी माझ्याकडे दिलेल्या ज्या जागा आहेत चारीच्या चारी त्या तुम्हाला मी नगराध्यक्ष देईन. आम्ही जुन्नर जिंकलो शिवसेना, मनसर जिंकलो शिवसेना, खेळ जिंकली शिवसेना आणि विशेष म्हणजे चाकण जिंकली शिवसेना. हा अभूतपूर्व विजय शिवसेनेला इथून माग संपूर्ण जिल्ह्यामध्ये कधीच मिळाला नाही. जो विजय आज मिळाला, अनेक लोकांनी नेतृत्व केले शिवसेनेचे, पण जे आज यश मला संपादन झालंय सर्वसामान्य माणसाचं. खरं तर हार्ट टू हार्ट संबंध आमचे सर्वसामान्य जनतेशी आहे आणि सर्वसामान्य माणसाने शरद सोडून जो विश्वास टाकला तो आज खरं तर तो फळास आला. मप्पा काजळेंचं गेल्या 40 वर्षाचं लोकार्थाचं काम आहे. खरं तर त्यांच्या सौभाग्यवती निवडून देत असताना सर्व लोकांची तीच अपेक्षा होती, परंतु हा विजय आम्हाला मिळाला. मी सर्वांचे आभार मानतो आणि हा विजय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, विजयाचा दिवस, गुलाबाचा दिवस एकच आहे, पण आता जबाबदारी वाढली. कामाची, कर्तव्याची, लोकांच्या प्रती असलेल्या आत्मीयतेची आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाची जी दूरदृष्टी घेऊन आपण आज हा विजय लोकांनी आपल्या हातात दिलाय तो विनम्रपणे स्वीकारतो आणि अतिशय जमिनीवर पाय ठेवून आमचे सगळे नगराध्यक्ष काम करतील, नगरसेवक काम करतील, हा विश्वास मी तमाम जनतेला देतो. नगर विकास मंत्री म्हणून आपले एकनाथराव शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आहेत. जुन्नर शहर आणि तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. त्या पर्यटन तालुक्यासाठी नगर विकास खात्याकडून आपल्याकडून काय काय शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे? नगर उत्थान खातं जे आहे आणि विशेषत्वाने या खात्याला असलेल्या साहेबांचं जे वरद हस्त आहे, मला वाटतं की जुन्नर शहराला हजारो कोटीने आता पैसे येतात. ह्या चारही नगरपालिका तुम्हाला पुढे आलेल्या दिसतील. डेव्हलपमेंट हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, त्यामुळे पैशाची काही कमतरता नाही. या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असेल, नगर उत्तर असेल, असे सगळे जे हेड आहेत, विशेषत्वाने आमच्या डेप्युटीसीला काय पैसा आहे आणि राज्याकडून काय पैसा आहे, शहराला पैसा कमी पडणार नाही आणि शहर हे वाढीस लागलेलं आहे. अतिशय सुंदर आणि देखणं शहर आम्ही करू. शब्द आम्ही जो जनतेला दिलाय तो आम्ही पूर्णत्वाला नेऊ. खरं तर हा तालुका हा राज्याचा फार महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला उंचीवर ठेवणं, किंवा शिवभूमीच्या जन्माच्या असलेल्या या तालुक्याला वैभव उंचीवर नेऊन उभं करणं आणि खरं तर महाराष्ट्राच्या शिरपेचा मध्ये महाराजचा तुरा शिवभूमीचा असला पाहिजे. आज उद्या जेव्हा 19 फेब्रुवारी जेव्हा शिवजयंतीला सगळे मंत्रिमंडळ येईल तेव्हा त्यांना अभिमान वाटेल की या शिवनेरीवर सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा भगवा ध्वज त्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहे. जात धर्म करणारे आम्ही मंडळी नाहीत, विकासाचं समाजकारण करणारी मंडळी आहोत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आम्हाला की 80% समाजकारण, 20% राजकारण. डॉक्टर बाबासाहेबांचा विचाराचा पगडा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची शिकवण, सावित्रीबाई अण्णा भाऊ साठे यांच्या असलेली सर्वसामान्याची तळमळ, बिरसा मुंडांनी दिलेली सर्वसामान्य एकजुटीचा संदेश, त्या सर्व जाती धर्माने आम्ही एकत्रपणे काम करू आणि आदर्श शहर बनवून आम्ही जुन्नर पासून मनसर असेल, खेड असेल, चाकण असेल, त्या सगळ्यांना वैभव प्राप्त करून देऊ थोडं विश्वास. नगराध्यक्ष म्हणून, प्रथम नागरिक म्हणून जुन्नरकरांनी तुम्हाला ही विजयाची माळ तुमच्या गळ्यात घातलेली आहे. तर काय विजन घेऊन आपण जुन्नर नगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने राखणार? जुन्नर शहराच्या मतदारांनी जे मला कौल दिले त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि सगळे विजन मी पूर्णत्व करते. मप्पा काजळे, कालच मप्पा आणि हे तुम्ही असं म्हणत होते नाण्याच्या दोन बाजू आहेत.
तर एक बाजू आज ही सरस ठरलेली आहे. तुम्ही कालही मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होते का जुन्नरकर आम्हाला निवडून देणार आहात, त्याबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः शिवजन्मभूमीतील सर्व मतदार बंधूंचा मी या ठिकाणी आभार मानत असताना गेल्या 40 वर्षाचा जो आमचा परिश्रम आम्ही जुन्नर शहराकरता घेतले, त्यावेळेला वारंवार जुन्नर शहराने आम्हालाच कौल दिला होता. परंतु काही जे नेते होते त्यांनी तो कौल टाळण्याचा प्रयत्न करून दुसरे लोकांना मान्य नसलेले नगराध्यक्ष त्या ठिकाणी लादले गेले. परंतु यावेळेला जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्हाला हा जो बहुमान मिळालेला आहे, तो बहुमान जो आहे तो आम्ही जुन्नर शहरातील सर्व जनतेच्या चरणी या ठिकाणी अर्पण करत आहोत. हा बहुमान मिळत असताना नुसता बहुमान मिळून उपयोग नाही, तर खऱ्या अर्थाने जे विजन आमची आहे की जुन्नर शहरामध्ये कशा पद्धतीने आपणाला काम करायचं आहे, ती सर्व कामं या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये आमदार शरददादा सोनवणे असतील, सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, सर्व निवडून आलेले नगरसेवक असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी सर्व विजन हे राबवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.